गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे ना नवीन एका व्लॉगमध्ये। तारीख आहे 18 डिसेंबर, सकाळचे वाजले 4:30। गॅस आपण भरला होता, एक गाडी खाली बसलाय आणि काल काही व्हिडिओ टाकली नाही आपण, तर आज बघूया आपलं काम किती होते आणि आपली दिवसाची सुरुवात कोण करते। आजची सुरुवात जरा वेगळी होतीये। तर आज आपण निघलो होतो, उठलो सकाळी 3:05 आणि आपण उबेर ॲप ओपन केलं तर रिझर्वेशनची ट्रिप आपण शोधत होतो। तर आपल्याला नेमकी भोसरीतनं देगी रोड पासून रेल्वे स्टेशनची दिसली। 300 रुपये काहीतरी आपल्याला फेअर दाखवलं, 285 आपल्याला दिलेत। आपण आलो डायरेक्ट इथं रेल्वे स्टेशनला आहेत। आता इथनं बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडतीये। फर्स्ट ट्रिप उबेरची रिझर्वेशन 300, 285, 335 कस्टमरचं बिल झाले, 285 आपल्याला दिलेत। आता इथनं बघूया आपण कुठे जातोय। स्टेशनला आहे ना माहितीतलाच माणूस पाहिजे, कारण इथं आहे ना लोक कुठं पण थांबतात। आता जायचंय दिघी साईडला, रेल्वे स्टेशन पासून बाहेर निघलेत आणि फ्रंट गेटनी जिथनं इन गेटनी बाहेर आलेत, आउट गेटनी नाही, आणि ते पण उलट्या साईडने थांबलेत। जायचे आपल्याला दिघीच्या साईडला तर पलीकडच्या साईडला थांबायचं ना। लोकेशन दिले बॅक एंट्रन्स हल्दीरामच्या तिकडं थांबले, संत तुकाराम शेठ वाहनतळच्या अपोजिट साईडला रोडच्या, आणि मला बोलवले त्याच्या पलीकडच्या रोडला। असं कारभार आहे, 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर फुकट फिरावं लागते। तर ठीक आहे, हरकत नाही। आपल्याला 12 किलोमीटरचे 278 रुपये दाखवलेत, त्याच्यामुळं म्हणलं चला देगीचीच आहे। देगीतनं आपल्याला एक विश्रांतवाडी किंवा त्याच्या अलीकडनंच राईड पडून जाईल, फार तर मग एअरपोर्टला जावं लागेल मॉर्निंगचं। बघूया आता, कारण रेट परवडतोय 278 म्हणल्यावर आपल्याला, आणि 278च भेटेल, पण कस्टमरला कमी असेल। ओलाची काहीतरी ऑफर चालू आहे, सो हे 31 तारखेपर्यंत त्यांचं 0 कमिशन आहे। तर बघूया 278 मधले 270 तरी भेटायला पाहिजे। भेटल्यानंतर मी अपडेट करतो। आलोय आपण दिघीमध्ये, दिघी आळंदी रोड मेनवाला। तर कस्टमरला सोडले सोसायटीमध्ये, 292 रुपये बिल झाले, 278 रुपये आपल्याला दिलेत। आणि आता इथनं बघूया, एक राईड आली होती पण ती खेडची, याच्याकडनं ओलाकडनं, ते पण आधी आली ती ऍडव्हान्स। तर आता इथनं आपण रॅपिडो आणि उबेर चालू करू आणि बघूया आपल्याला राईड कोण देते, किंवा आपल्याला विश्रांतवाडीपर्यंत एमटी जावं लागते का। आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले मागाशीच, पण आता इथं थांबलोय। 190 to 180 असं काहीतरी कस्टमरचं बिल आहे, आपल्याला 177 दिलेत। आणि एक 15-20 मिनिटं झाले आपण थांबलोय, 7 वाजलेत, कारण 30 एक कॅब होत्या पुढं उबेरला। रॅपिडोचं तर काय वाजलेत नाही, आणि ओला पण वाजले पण रेट देत नव्हतं, सो मी वेट करतोय। बघूया किती वेळ लागतोय आपल्याला। आता एकदमच सगळ्या ट्रेन येतील। आलोय आपण एरोमॉलला, राईड पडली। याच्या आधी पण एक राईड आली होती निगडीची, 420 रुपयाची, 425ची, 22 किलोमीटर, पण ती कस्टमरनी कॅन्सल केली। मी रोडला आलो, परत फिरून गेलो होतो मी आपल्या स्टॉपला, तर तिथनं परत आता आपल्याला राईड आली आहे वाकडची, 22 किलोमीटरची, 398 काहीतरी। तर आता कस्टमर आले, बसमध्ये होते, त्यांना म्हटलो या। तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला राईड घ्यायला कस्टमर। आलोय आपण रेल्वे स्टेशनला, तिकडनं लगेचच आपल्याला रेल्वे स्टेशनची राईड पडली। नाश्ता करायचा होता काहीतरी, पण राईड पडली, म्हणलं चला कंटिन्यू पडते तर कशाला हे करायचं, नंतर नाही पडल्यावर मग बसून राहण्यापेक्षा राईड घेतली आणि कस्टमरला सोडले। आता ऑनलाईन पेमेंट होतं, कॅश पेमेंट असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे तर आहे आपलं। तेवढा तो निगेटिव्ह बॅलन्स जो होता तो प्लस मध्ये येऊन जातो। तर 222 रुपये आपल्याला दिलेत, थोडे कमी दिले माझ्या हिशोबाने। ठीक आहे, आता इथनं 30 कॅब दिसतात आहेत। तर आता इथं फ्रेश होतो आणि बघूया काय खातो। इथं तर मी नाश्ता नाही करत, मला इथलं पडतच नाही, आवडतच नाही, म्हणजे क्वालिटीच ठीक वाटत नाही स्टेशनला कुठंच। ती एक मावशी असते मागच्या रोडला, पण ती आज सॅटरडे म्हणल्यावर असेल का नाही काय माहिती। तर बघू आता कुठं जातोय। एअरपोर्ट साईडला फुल फ्लाईट पण नाही येत आता, कोरेगाव पार्क वगैरे तिकडनं अशीच एखादी राईड आपल्याला आता बघायला लागेल कुठं पडती। आधी फ्रेश होतो, नंतर बघूया इथनं पडतात येत का राईड का रोड सोडावा लागतोय। स्टेशन पासून आपल्याला राईड पडली होती, स्टेशनला गर्दी होती, पण तरी पण कस्टमर म्हणलं या आमचं सामान वगैरे, त्यांना म्हणलं मी आउटगेटच्या इथंच थांबलोय, तर नाही म्हणले ठीक आहे, म्हणलं चला येतो। गेलो, मग तेवढा आपल्याला वेट टाइम वगैरे 7-8 मिनिटाचा वेट टाइम भेटला असेल तिथं, आणि
घरची. आणि मला झोप येते कंटिन्यू 4-5 दिवस झाले. आपण खूप लवकर निघतोय, 4:15, 4:30, 4:15 असंच निघतो आणि मी उठतोय 3, 3:15, 3:30ला. तर माझी झोपच होत नाहीये. तर आज आता येताना मला झोप लागत होती, पण मी माझ्याकडं हे असतं गाडीमध्ये थिकटॅक असतं मिंट फ्लेवरचं, त्याच्यामुळं मग आपलं झोप नाही लागत. त्यांनी ती खाल्ली पण निघलो. आणि आता कस्टमरला सोडले. 322 रुपये कस्टमरचं बिल झाले, 225 रुपये आपल्याला दिलेत. आणि आता इथनं आपण घराच्या साईडची राईड बघतोय. 1560 किंवा 1570 वगैरे आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 11:30, गाडी चालली 121. 4 गाड्या CNG आहे. तसं 7.5 तासाचं काम आपलं झालंय जवळपास. तर आता इथनं एखादी राईड, छोटी राईड बघूया कुठं भेटते आपल्याला. वाकडपासून आपण घरी येत होतो तर आपल्याला दत्त मंदिर तिथं तिथनं 1.5 किलोमीटर लांब होतं. तिथनं आपल्याला एक राईड आली पिंपरी सौदागरचीच. आपला ब्रिज चालू होतो तिथंच एंड होतं, कसपटे कल्पतरू सॉरी. तर कस्टमरला सोडलं आणि आपण फिरून परत निघलोय नाशिक फाट्याच्या ब्रिजवरनं. अरे वा, काय गाडी चालू होती. ठीक, आपण आपलं कॉन्सन्ट्रेट करायचं व्यवस्थित. ज्याला घाई येतो साईडने जाईन निघून. तर 160 रुपये आपल्याला दिलेत रॅपिडो. तर 1560, 16, 1710, 1700च्या आसपास येऊन काल पण आपण तिथंच थांबलो 1720च्या आसपास. आज 1710. ठीक आहे, 12 वाजलेत, गाडी चालली 128. टाइम झालाय 11:58. इथं आपण आता CNG भरूया. आणि आज पण आपल्याला एक स्टेशनला सबस्क्रायबर मित्र भेटले होते. ते पण सकाळी लवकर निघून 11:30 पर्यंत करतात, नंतर मग जॉब करतात. तर तेच सोबत काहीतरी असावं जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये करतो. आणि ठीक आहे, आता गॅस भरू, बघूया की अर्धा तास तर कसा पण जातो इथं. तर ठीक आहे, भेटूया आता उद्या.